Welcome back to Inqua News. Residents of Banda have submitted a memorandum to Chief Minister Dr. Pramod Sawant requesting that the Kadamba bus currently halted at Patra Devi during the night to be stationed instead at Bandeshwar temple premises in Banda. The appeal aims to facilitate better accessibility and security for the community. साडेसहा वाजता एक आपल्याला बस पाहिजे. एक बस जाते ती इथून टर्न घेते आणि सरळ जाते. ही गाडी बांदा शहरातून गेली ना तर बांद्यामध्ये इथून टर्न मारून आमची गाडी परत जाते. 6:30ची गाडी डायरेक्ट 6:20 म्हणजे 6:20 वस्तीची जी गाडी आहे ना ती 6:20 वाजता इथून निघते. ती इथून सुटते अशी सकाळी की संध्याकाळी. सकाळी तुम्हाला काय पाहिजे? सरळ गेली हायवेने का बांदा शहरातून मादेश्वर मंदिर रात्री जी वस्तीला येते ना ती वस्तीला इथे थांबते. इथं थांबते ते चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे बांद्यात किती वाजता सोडायची? 6:30 वाजता. पुढे काय प्रॉब्लेम नाही तर 6:30 नवीन बस गेली तरी हरकत नाही. ही बस तिथून 6:20ची बस तिथून गेली तिकडे पुढे गेली. बांद्यात राहायची सोय करा, तिथंच राहायला. वस्तीला इथं पत्रादेवी इथे थांबते आणि पुन्हा ती सकाळी मार्गस्थ होते. पण आम्ही एवढी विनंती करतो की तीच जर बस आमच्या बांदेश्वर मंदिर किंवा बस स्टँडवर येऊन जर सुटेल असेल सकाळची तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना जी गोवा राज्यामध्ये नोकरी धंदा किंवा आपल्या JMC किंवा बांबोळी किंवा आयुषमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी चांगली सोयी एवढं आम्ही त्या निमित्ताने एक विनंती करायला आलेलो आहे.